आणि यानंतर आमचा दिवाळी विशेष कार्यक्रम राजकीय आतिषबाजी। एबीपी माझाच्या राजकीय आतिषबाजी या दिवाळी विशेष भागात तुमचं मनापासून स्वागत। दीपोत्सवाच्या निमित्तानं नेत्यांची फटाकेबाजी या कार्यक्रमातून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय। आजच्या भागामध्ये राजकीय आतिषबाजी करणार आहेत नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे। पाहूया। दिवाळी सण साजरा करण्यासाठी फटाके खरेदी करायला नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे या देखील आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं इथल्या स्टॉल मधली फटाक्यांची पाहणी करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात जे फटाके प्रदूषण करणार नाहीत असे फटाके देखील खरेदी करण्यात आलेले आहेत। ताई, बरीच खरेदी केली आहे, कुठले कुठले फटाके? अनेक फटाक्यांची खरेदी केलेली आहे। त्याच्यामध्ये हा एक लायन नावाचा एक हे आहे, तो वरती जाऊन आकाशामध्ये फुटतो आणि पूर्ण आकाशाला तेजोमय करतो आणि प्रकाशित करतो। हे लायन फटाका बघून कोणाची आठवण येते? मला आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींची आठवण येते की जगामध्ये आज आपण बघितलं असेल दिवाळीचं पर्व चाललेलं आहे आणि मोदी पर्व देखील चालू आहे आणि आकाशामध्ये जाऊन हा जो फटाका जो आहे हा सर्व जगाला आणि देशाला प्रकाशमान करत आहे आणि ज्या पद्धतीने मोदीजी आज काम करत आहेत तर मला असं वाटतं की हे मोदीजींसाठीच निश्चित स्वरूपामध्ये हा फटाका शोभून दिसतोय। अजूनही बरेच फटाके आहेत। हा टायगर हे मला बघितल्यानंतर टायगर बघितल्यानंतर एकनाथ शिंदेची आठवण येते। टायगर बॉम्ब आहे आणि तुम्ही बघितलं असेल की 2.5 वर्षापूर्वी हा टायगर बॉम्ब फुटला आणि महाराष्ट्रामध्ये धमाका घडवला। महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे ते बदलवलं, पलटवलं आणि जे काही उद्धव ठाकरेंनी जे काही राजकारण केलेलं होतं 5 वर्षांपूर्वी की युतीमध्ये लढून त्यानंतर त्यांनी युती मोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जी काही सलगी केली होती तर त्याच्यानंतर हा फटाका जो हा टायगर बॉम्ब जो आहे हा फुटला आणि हा टायगर बॉम्बने मग उद्धव ठाकरेंची हवा जी आहे त्यांची गेली। उद्धव ठाकरेंचं नाव घेत आहेत, उद्धव ठाकरे वाटतात का एखाद्याचा फटाका बघून त्यांचं नाव येतं? मला हे बटरफ्लायची आठवण येते। का बरं? हे बघा, याच्यावरती भगव आहे आणि ह्या बाजूला हिरवं पण आहे। उद्धव ठाकरे साहेब कधी भगव्यामध्ये भूमिका घेतात बटरफ्लाय सारखी, तर कधी हिरवा रंग घेऊन ते आकाशामध्ये उडत राहतात। पण निश्चित कुठं जायचं, ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावरती। त्यामुळे हे कायमच त्यांचं राजकीय भूमिका ही जी आहे गेल्या 6 वर्षांपासून हरवलेली आपल्याला सर्वांना दिसते। त्यामुळे ही बटरफ्लाय मला असं वाटतं ही भूमिका हे सध्या ते निभावत आहेत। लहान मुलांना आवडणारी भूचक्कर आहेत, त्यानंतर फुलझाडी आहे। फुलझाडी बघितल्यानंतर मला सुप्रियाताईंची आठवण येते कारण फुलझाडी उडवल्यानंतर छान रंगीबिरंगी छान एक सुंदर आपल्याला शोभेचं झाड दिसतं आणि त्याच्यानंतर ते प्रदूषण पण खूप करून जातं। राऊत साहेबांची आठवण येते? संजय राऊत साहेबांची तर रोज सकाळी ही जी लहानपणापासून जी लवंगी आपण सगळेजण बघतो, सकाळी उठलं की लवंगी फटाका हा फुटतच राहतो। दिवसभरामध्ये हा लवंगी फटाका 9 वाजता फुटतो आणि मग तो गायब होऊन जातो। हा फटाका मला खूप आवडलाय, त्याचं कारण आहे की हा देखील वरती जाऊन असा छान फुटतो आणि रंगबिरंगी प्रकाशमान ते सगळं आकाशाला करतं आणि त्यामुळे मला हा 3D सिरीज मधला हा फटाका जो आहे हा मला आवडलेला आहे। 3D सिरीज मध्ये सध्या आपण बघितलं असेल तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे 3D सिरीजच चालवतात। एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यात अजितदादा आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टी ह्या 3D सिरीजचे मेन नेता आणि लीडर जे आहेत हे देवेंद्र फडणवीस आहे। आणि महाराष्ट्राला आज आपण बघतोय की वरती जाऊन हा फटाका जसा आकाशाला प्रकाशमान करतोय, अतिशय सुंदर असा सगळ्यांना बघत राहावं असं वाटतं आणि ज्या पद्धतीने विकासाची गती आज महाराष्ट्राला जळाळी मिळून दिलेली आहे त्यामुळे ह्या फटाकाकडे बघितल्यानंतर 3D सिरीजकडे मला देवेंद्र भाऊंचीच आठवण येते। आकाशात उडणारा फटाका घेतला त्याचबरोबर पाण्यातला पण मासा दिसतो। पाण्यातला मासा बघितला की मला अलीकडे आठवण येते ती राजसाहेब ठाकरे यांची।
त्याच्या कारण मासा हा कधीही दिशा पलटतो. म्हणजे एकेकाळी काही वर्षांपूर्वी शिवसेनेतून म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडले. त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची त्यांनी स्थापना केली आणि त्याच्यानंतर आता परत अस्तित्वासाठी कुठेतरी उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर जी शिवसेना जी आहे त्यांच्याबरोबर ते आता आपल्याला एका व्यासपीठावरती स्टेजवरती युती करताना दिसत आहेत. मासा जशी पलटी मारतो ना पाण्यामध्ये, तशी आज राजसाहेबांची भूमिका ही मला वाटतं दिसते आणि त्यामुळे हा फटाका बघितला की मला राजसाहेबांची आठवण येते. हे बघितलं की नागगोळी लहानपणापासून मला आठवतं की जेव्हा फटाका फोडायची आपण सुरुवात करतो, ज्याला भीती वाटते सुरुवातीला, तो ही नागगोळीच फोडतो. आणि नागगोळी फेल्यानंतर की फुटल्यानंतर ही फुटत नाही, पण ह्याच्याने धूर खूप होतो. मला हे बघितल्यानंतर सुषमाताई अंधारेंची आठवण येते की हा फुटत नाही पण धूर खूप करतो, प्रदूषण खूप करतो. बंदूक घेतली तू? बंदूक बघितल्यानंतर मला आठवण येते ती अजितदादा पवार यांची. रोख ठोक भूमिका घेणारे दादा बोलायला लागले की एकदम जोरदार ते आतषबाजी करतात आणि बंदुकीतनं गोळ्या देखील झाडतात आणि कामामध्ये देखील तसेच ते धडाकेबाज आहेत. नाशिकचे मंत्री आहेत 3, त्यानंतर गिरीश महाजन देखील नाशिकचं कामकाज बघतात. ह्या मंत्र्यांकडे नाही काय एखादं? नक्कीच. आमचे गिरीश भाऊ हे सुतळी बॉम्ब आहे. सुतळी बॉम्ब फुटला की सगळे लांब पळून जातात. त्यामुळे गिरीश भाऊ नाशिकमध्ये आले की विरोधक गायब होऊन जातात. त्यामुळे एकदम जोरदार पद्धतीने ज्यांचा चांगली पकड आहे राजकारणावरती, तसे आमचे गिरीश भाऊ आहे की हा बॉम्ब फुटला की सगळे विरोधक गायब होऊन जातात. रॉकेट बघितलं की मला आमचे मंत्री, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची आठवण येते. आणि महसूल खात्याचा जर आपण कार्यभार बघितला तर इतके रॉकेट सारखेच निर्णय, ते रोज वेगवेगळे निर्णय की जे क्रांतिकारी निर्णय आहे जनसामान्यांसाठी, असे निर्णय चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली घेतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्यासाठी ही रॉकेटची उपमा ही योग्य राहील. या आहेत भाजपच्या आमदार देवयानी फरांदे. सण साजरा करता करता काही गमती जमती देखील त्या करतायत. त्यामुळे दिवाळी सणाचा प्रत्येकाने आनंद घ्यावा, कारण येणारं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी करायला भरपूर संधी आहे, परंतु सध्या तरी प्रत्येक जण दिवाळी सणाचा आनंद घेताना बघायला मिळतोय. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक.